कृष्णारी नर्मदे हर. तर आज आमचा पायी परिक्रमेचा 15वा दिवस आहे. आम्ही निघालेलो आहोत. आता 6:30 झालेले आहेत. बघू आज. काल खूप चढ उतार होते, आज आहेत का नाही ते बघू. कारण आयुष्यात चढ उतार येणं गरजेचं आहे, त्याशिवाय माणूस सुधारत नाही. नर्मदा मैया हे शिकवते की माणसं नाही त्या परिस्थितीत कसं जगावं. नर्मदे हर. कोरा कॉलनीकडे निघालेलो आहोत आणि तब्बल 6-7 दिवसानंतर आज हे शुल्पानी जंगल संपणार आहे. आणि खोल दरीमध्ये एक छोटासा झरा वाहत आहे. खूप सुंदर दृश्य आहे ते. आज जंगल संपणार आणि आम्ही पुढे मार्गस्थ होणार आहोत. परिक्रमावासी चाललेले आहेत. नर्मदे हर. कोरा कॉलनीला जात असताना रस्त्याने या बाबाजींनी आम्हाला हाक मारलेली आहे चाय प्रसादीसाठी. यांचं छोटंसं हॉटेल आहे. चाय प्रसाद घेणार आहोत आणि पुढे निघणार आहोत. नर्मदे हर. चाय प्रसादी घेतली, बालभोग घेतला, पोहे खाल्ले आणि निघालेलो आहोत आम्ही गोरा कॉलनीकडे. कारण की 6-7 दिवस झालं जंगलातून चाललेलो आहोत, तर थोडं विश्रांती देणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आम्ही आज 12 वाजता पोहोचणार आणि तिथेच आजच्या दिवस थांबून घेणार आहोत. 6 ते 7 दिवसानंतर आम्ही हे शुल्पानी जंगल पास केलेलं आहे. शुल्पानी जंगलातून आम्ही आता बाहेर पडलेलो आहोत. शुल्पानी जंगलातून बाहेर पडलोय. कसं वाटतंय मैया? एकदम आनंद. छान वाटलं, बरं वाटलं. थोडा खडतर रस्ता होता, अनुभव घेतल्याशिवाय माहित पडत नाही. खडतर प्रवास केला आणि छान वाटलं. पण ह्याच्यामधून पण अनुभव भेटतो. असा प्रसंग कुठे जरी आला तरी प्रसंगाला तोंड देऊन पुढे चलतो. नर्मदे हर. बघा, शुल्पानी जंगलात जर जायचं असेल फिरण्यासाठी, काही लोक जातात, तर इथे तिकीट काढावं लागतं. हे तिकीट घर आहे. आम्ही तिकीट पण काढलं नाही, काहीच नाही. असेच बिनधास्त मैयाच्या भरोश्यावर आम्ही फिरत होतो. कारण जंगली प्राणी असतात, त्याच्यामुळे इथून तिकीट काढावं लागतं. रिस्क आहे थोडीशी. 200 किलोमीटरचं शुल्पानी जंगल पास करून आम्ही आता फायनली शुल्पानेश्वर महादेव मंदिरात आलेलो आहोत. दर्शन घेणार आणि पुढे निघणार आहोत. शुल्पानेश्वर मंदिरासमोर मैयाचं हे सुंदर स्वरूप आहे आणि मैयाच्याच किनारी हे शुल्पानेश्वर महादेव मंदिर आहे. आता मी आतमध्ये चाललेले आहे दर्शनासाठी. शुल्पानेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी आता आम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि पुढे आश्रमाकडे आम्ही मार्गस्थ होणार आहोत. आणि आता आम्ही पुढे निघालेलो आहोत आश्रमाकडे. आणि मैयाच्या किनारीच हे शुल्पानेश्वर मंदिर आहे. मैयाचं स्वरूप बघा. तब्बल 8-9 दिवसानंतर मैया आम्हाला बघायला भेटलेली आहे. गोरा कॉलनी हरिधाम आश्रमात या ठिकाणी आलेलो आहोत. हे आश्रम आहे आणि आता भोजन प्रसादी घेणार आहोत आणि इथेच विश्रांती करणार आहोत. या हॉलमध्ये आम्ही आसन टाकलेलं आहे. सगळे परिक्रमावासी, कोणी गोरा कॉलनीकडून येतं तर कोणी शुल्पानी मार्गातून येतं. सगळेजण येऊन या ठिकाणी थांबतात. आश्रमात सगळेजण आता भोजन प्रसादीसाठी बसलेले आहेत. परिक्रमावासी आणि आश्रमशाळेतील लहान लहान मुले. नामाचा जप करत करत परिक्रमावासियांना जेवण वाढताना.
भोजन प्रसादी केली, कपडे जे होते ते धुवून टाकले. आता थोडीशी विश्रांती करणार आणि संध्याकाळी जाणार आहोत नर्मदा मैयाच्या आरतीला, जे शूलपाणेश्वर मंदिराच्या खालचा घाट आहे तिथे आरतीला जाणार आहोत. परिक्रमावासी थकून आल्यानंतर विश्रांती करताना परिक्रमेमध्ये हे बाबाजी आलेले आहेत नाशिकवरून, चांदवड तालुक्यातून. अशोक महाराज जाधव त्यांचं नाव आहे. तर काही परिक्रमावासी असतात, वयस्कर असतात, तरुण असतात, चालताना कधी पाय मुरगळतो तर ते मुरगळा वगैरे काढून देतात, जेणेकरून पायाने व्यवस्थित चालता येईल. नर्मदे हर बाबाजी. कुठून आले तुम्ही? चांदवड. तुम्ही मावशींचा मुरगळा काढताय आता. बघा, त्यांनी आता मुरगळा काढलेला आहे. पायाची शिर कटकन वाजली होती. नर्मदे हर. बरं वाटलं का मावशी? फरक पडला का? बदल नर्मदा मैया. थोडीशी विश्रांती केली आणि आता 4:30-5 झालेले आहेत. आता मैयावर जाणार आहे आणि मैयाचं दर्शन घेणार आणि आरती करणार आहोत. मैयाचं दृश्य. नर्मदे हर मैया. मैयाचं दर्शन केलंय, कसं वाटतंय? 7-8 दिवसानंतर मैया भेटली. एकदम आनंदित. हो, एकदम आनंद आला मैयाचं दर्शन करून. नर्मदे हर. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. नर्मदे हर मैया. दर्शन करून कसं वाटलंय? 7-8 दिवसानंतर मैया आपल्याला दिसलेल्या आहेत. कसं वाटतंय? मैया नर्मदे हर. छान वाटतं. या ठिकाणी मगर पण येते. आम्ही थोड्या वेळापूर्वी मला इथे मगर दिसली होती. मैयाने आज दर्शन दिलं, त्याच्यामुळे परिक्रमावासींना इथे स्नानाला येऊ देत नाही. मगाशी थोडंच पाणी होतं, आता जास्त पाणी वाढलेलं आहे. नर्मदा मैयामध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा दिसत आहे, पण आम्ही त्या ठिकाणी जाऊ शकत नाही कारण ते उत्तर तटावरती आहे. मैयाचं स्वरूप. आता आरती झालेली आहे. कोणाची चालू आहे, कोणी करत आहे. परिक्रमावासी. शूलपाणेश्वर मंदिर, गोरा कॉलनी या ठिकाणी आता आम्ही नर्मदा मैयाची आरती होणार आहे, तर तिकडे आम्ही आता निघालो आहोत. सगळे परिक्रमावासी मैयाच्या आरतीसाठी निघालेले आहेत. 7:30-8 वाजता आरती आहेत. आता 6:30-6:45 झालेले आहेत. थोडा वेळ जाणार आम्ही, मैयाचं दर्शन घेणार, थोडा आनंद घेणार आणि आरती करून परत मागे येणार आहोत. शूलपाणेश्वर महादेव मंदिरापासून नर्मदा मैयाकडे जाणारं हे सुंदर असं दृश्य आहे. पूर्ण रंगीबेरंगी लाइटिंग केलेले आहेत. रात्रीच्या वेळेला खूप सुंदर वाटतं. आता थोड्याच वेळात आरतीला सुरुवात होईल. याच्या किनारी आम्ही आरतीला आलो आहोत आणि हे इकडचं दृश्य आहे. सगळे परिक्रमावासी आरतीला आलेले आहेत. आता थोड्याच वेळात आरती सुरू होईल. नर्मदा मैया. इकडे आरतीची तयारी सुरू होत आहे. परिक्रमावासी आरतीसाठी आलेले आहेत.
आरतीची तयारी झालेली आहे. आता काही क्षणातच आरती सुरू होणार आहे. परिक्रमावासी आरतीची वाट बघतायत. श्याम
कॉलनी येथील नर्मदा मैयातील हे संध्याकाळचं कारंजाचं दृश्य. निघालेला होता आता आश्रमाकडे भोजन घेणार आणि विश्रांती करणार आहोत. मैया आज आरती झाली, कसं वाटलं? आनंद वाटला. आज खरंच खूप दिवस छान गेला. आज जंगल पण पास झालं, नर्मदा मैयाची पण आरती आम्हाला आज बघायला भेटली. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नर्मदे.